कर्नाटकातील एक असं ठिकाण जिथे निसर्ग आणि अध्यात्माचा सुरेख मिलाप जमला आहे, जिथे अद्भुत चमत्कारी गोष्टींनी एक गूढ विश्व तयार झालं आहे आणि जिथे समुद्रालगत असलेल्या डोंगरांमध्ये एक युनिक ट्रेक दडलेला आहे. ते ठिकाण म्हणजे गोकर्ण. निसर्गाचा चमत्कार आहे हा. आयुष्य खूप छोटं आहे आणि निसर्ग खूप सुंदर आहे, तर तो अनुभवला पाहिजे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं जुने एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण निघालेलो आहोत एका धमाल ट्रिपवर, तीही गोकर्ण आणि मुर्डेश्वरची. आणि ही आहे आपली ट्रिप विथ JKV. आणि अख्ख्या ट्रिपचं नियोजन खुद्द प्रतिमा आणि आपल्या टीमने केलेलं आहे. त्याच्यात माझी काही एक इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. चुका जर झाल्या असल्या तरी ह्यांच्या आहेत ते, बरं का. प्लीज आत्ताच माफ करा. मी चाललोय आणि तुझं काय चाललंय इकडे? आपले नेक्स्ट ट्रिपचं नियोजन झालंय. येस, म्हणजे आता काय अनाऊन्स करतेस काय? अनाऊन्स करायच्यात. आपल्या नेक्स्ट दोन्ही ट्रिप रेडी आहेत. कुठल्या? एक पहिली आहे स्पिटी व्हॅलीची, ठीक आहे, आणि दुसरी आहे केदारनाथची. आणि यांच्या काय डेट्स आहेत? स्पिटी व्हॅलीची ट्रिप असेल 31 मे ते 8 जूनपर्यंत, जी आपली शिमल्याला स्टार्ट होईल आणि मनालीपर्यंत संपेल वाया चंद्रताल. आणि केदारनाथची ट्रिप आहे ती 14 जूनला असेल, ती संपेल 21 जूनला. आणि त्याच्यामध्ये आपण चोपता आणि तुंगनाथ दोन्ही कव्हर करणार आहोत. क्या बात आहे. येस, जबरदस्त. आणि सगळं रेडी आहे. तुम्हाला फक्त स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सॲप करायचं आहे. तुम्हाला सगळे डिटेल्स मिळून जातील. आणि 10 मार्चपर्यंत जे लोक बुकिंग करतील त्यांच्यासाठी आपण एक स्पेशल डिस्काउंटसुद्धा ठेवलेला आहे. क्या बात. ह्यावेळी डिस्काउंट? येस. नाईस नाईस नाईस. आता निघू कमी. येस, आपली ही JKV फॅमिली वाट बघते. चला. येस, एन्जॉय. हाय, तर हे आहेत कल्पेश भाऊ, जे आपल्या कसोल ट्रिपला पण होते आणि पुढच्या सगळ्या ट्रिपला असतात. अरे क्या बात. मित्रांनो, ही जी पाठीमागची बस आहे ही बस पूर्णपणे भरलेली आहे आपल्या सर्व JKV फॅमिली मेंबर्सनी, जे या ट्रिपला पार्टिसिपंट्स आहेत. स्वतः सर्वांची आपण रिॲक्शन घेऊयात आणि एंट्री करूयात, बघूया काय कल्ला होतोय. नमस्कार. फायनली ट्रिप ऑन आहे. आमच्या बेंड्या चाललेल्या आहेत पदार्थांवरून. अरे सारखे काय ल येत आहेत. लच काय करायचं, लच काय करायचं आता. लस्सी. आपला आता पहिला स्टॉप आलेला आहे, जिथे आपण करणार आहोत डिनर. आम्ही ना जेवणामध्ये 2 थाळ्या ऑर्डर केल्या आहेत, 2 प्रकारच्या. एक आहे सातारा आणि एक आहे महाराष्ट्र थाळी. डिफरन्स काय रे? एक भाजी, बाकी सगळं सेम. हा आहे आपल्या ट्रिप मधला छोटा ट्रॅव्हलर अर्चित. हाय. आता आपण थेट गोकर्णला भेटूयात. फायनली आपण पोचलो आहोत गोकर्णला. हे आहे आपलं रिसॉर्ट. पुढचे 2 दिवस आयला असं वाटतंय आपण लग्नात आलो की काय. वरड आलंय. सो ही आहे आपली रूम. या इकडे असे बीच साईड रिसॉर्ट्स असतात गोकर्णमध्ये. सो ऑल सेट झालेलो आहोत आपण आता गोकर्ण भटकंतीसाठी. आणि सगळे आपले JKV फॅमिली मेंबर्स रेडी आहेत. ऑल सेट. तासाच्या राईड नंतर आपण पोचलो आहोत त्या मिर्झन फोर्टच्या जवळ. आता इथे आपण जेवण करत कुठल्या तरी हॉटेलमध्ये. एक रोटी खाल्ली तेव्हा कुठे बरं वाटायला लागलं, अदरवाईज इतकं भयंकर डोकं दुखत होतं, कारण की रात्री जेवल्यापासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. पोट पूर्णपणे रिकामं होतं.
सो सगळेजण भुकेसाठी व्याकुळ झाले होते. लंच झालेला आहे आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य दिसतंय मला, कारण की सगळ्यांची डोकी दुखत होती. सर्वात एनर्जेटिक माणूस बघा यायचे, काहीच झालं नाही, काहीच झालं नाही. आणि बॅक बेंचर्स मध्ये आलाय तो. आणि आपला प्लॅन असा आहे की तो मिर्झन फोर्ट करायचा होता, बट आपण प्लॅनच्या थोड्याशा लेट आहोत, त्याच्यामुळे आपण आता जाणार आहोत होन्नावर बोट राईडला. तिथून इको बीच करणार आहोत आणि संध्याकाळी जाणार आहोत आपण मुरुडेश्वरला. सो आपले एवढे सगळे पार्टिसिपंट्स आहेत या ट्रिपचे, तर प्रत्येकाचा आपण इंट्रो घेऊयात. सुरुवात तुझ्यापासून. येस. हाय, मी तृप्ती आणि माझं गाव राजधानी सातारा. अरे क्या बात. हाय, मी चारू आणि माझं गाव तळेगाव दाभाडे. हाय, माझं नाव एकता, माझं गाव महाड रायगड. तुझं? माझं नाव तुझं नाव? माझं नाव अर्चित, माझं गाव सातारा. हाय, माझं नाव राहुल कुंभार, माझं गाव सातारा. हॅलो, माझं नाव सुरेश फ्रॉम महाड. महाड. हाय, माझं नाव कल्पेश, मी मुंबईवरून आहे. हाय, ज्ञानदीप फ्रॉम लातूर. हॅलो, सुशील फ्रॉम लातूर. आय एम रत्नदीप, आय एम फ्रॉम लातूर. स्वतः आपण पोहोचलो आहोत होन्नावरच्या बोट राईड क्लबच्या इथे. होन्नावरच्या या बोट पॉईंटला मी कधी आधी आलो नव्हतो, त्याच्यामुळे आपला हा नवीन पॉईंट एक्सप्लोर होतो. आपली बोट राईड सुरू आहे आणि आता बऱ्यापैकी सूर्यदेव कुठेतरी गुडूप झालाय ढगांमध्ये, त्याच्यामुळे वातावरण एकदम आल्हाददायक आहे. डोकं बऱ्यापैकी शांत झालेलं आहे आणि आता एकदम मस्त एका मँग्रोव्हच्या आपण एका जंगलातून आता जाणार आहोत, जे की विहंगम आहे. राईड झालेली आहे. आता आपण चाललो आहोत इको बीचकडे किंवा ते बोर्ड वॉकिंग करायला पण जाऊ शकतो. दोन आता 5:15 वाजले. सो मँग्रोव्ह सफारी आपण करून झाल्यानंतर ना जेव्हा आता या इथे बोर्ड वॉकिंग करायला आलो आहे, तर अंधार बऱ्यापैकी झालेला आहे. बट जर हे बोर्ड वॉकिंग तुम्हाला छान एन्जॉय करत असेल तर तुम्हाला सकाळी म्हणजे सकाळचे जे सनरेज येतात ना, त्यामध्ये ती जी लाईट मिळते ना, ओ हो, नेक्स्ट लेवल असेल. बोर्ड वॉकिंगच्या पार्किंगच्या इथून स्ट्रेट आपल्याला आहे इको बीच, जिथे आपण पोचलो आहे. ओ शिट, एक्झॅक्ट टायमिंगला आपण पोचलो आहोत इको बीचवरती. लिटरली आता आमच्या डोळ्यासमोर होतो इथे सनसेट. सूर्याने आम्हाला थोडासा चकवा दिला आधी की नाही, तो ढगात गेला, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की सनसेट झाला आणि आता पुन्हा तो लालबुंद होऊन पुन्हा आलेला आहे. क्या बात आहे, एक नंबर. सो आता आपण पोचलो आहोत मुरुडेश्वरला आणि वाजले आहेत 7. आता आपल्याकडे 1 तास आहे. 8 वाजता मंदिर बंद होणार आहे. पटकन जाऊयात, दर्शन घेऊयात. मागच्या वेळेस मी मुरुडेश्वरला आलो होतो, त्यावेळी एवढी लाईटिंग वगैरे काय नव्हती. मार्केट खूप गजबजलेलं दिसतंय. 5 स्टार 3 स्टार हॉटेल्स आहेत या इथे. बाप रे. मला असं वाटतं की आपल्या भारतात ना जास्त करून जे टुरिझम हे डेव्हलप होतं आहे, हे मंदिरांच्या अराउंड होतं आहे, नाही का, बूस्टअप होतं आहे. सो याकडे जरा मी म्हणतो की गव्हर्नमेंटने अजून सिरियसली जर लक्ष दिलं तर ज्या सोयीसुविधा आहेत किंवा जे नियोजन आहे ते जर अजून बेटर केलं तर खूप जबरदस्त बूस्टर हा आपल्या टुरिझम क्षेत्राला मिळेल, मला असं वाटतं. आपण पोचलो आहोत मुरुडेश्वर मंदिराच्या अगदी जवळ. सो मंदिरातून आपण आता दर्शन घेऊन आलेलो आहोत. खरं तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्याच्यामुळे आपण कॅमेरा घेऊन गेलो नाही. चला आपण आता निघतोय, कारण की 8:45 वाजलेले आहेत. आपल्याला डिनर करायला पोहोचायचं आहे तिथे जिथे आपण राहणार आहोत. सुप्रभात मित्र हो, आजचा आपला गोकर्णमधला दुसरा दिवस आणि आज आपण गोकर्णमध्येच फिरणार आहोत. म्हणजे तुम्हाला आज गोकर्ण दाखवणार आहोत. गोकर्णचे बीचेस, आपण तिकडून ट्रेकिंग करणार आहोत, त्याच्यानंतर मंदिरमध्ये जाणार आहोत जी गोकर्णचं मेन आहे, तिथला बीच बघणार आहोत, संध्याकाळचा सनसेट, या सगळ्या गोष्टी आपण गोकर्णमध्येच करणार आहोत. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अख्खं गोकर्ण बघायला मिळणार. सो आपण आता ब्रेकफास्ट करत आहोत आणि ब्रेकफास्ट करून आपण जाणार आहोत पुढच्या मोहिमेसाठी. योद्धे तयार आहेत? आपण आता बेलेकन बीचला पोहोचलो आहोत. या इथून ट्रेक सुरू होणार आहे आपला ओम बीचचा. या इथून ओम बीच पर्यंत आपल्याला पोहोचायला जवळपास 2 ते 3 तास लागणार आहेत. मस्त धमाल करणार आहोत. सो ट्रिप
विथ JKV म्हणजे ही एक रोड ट्रिप होती आपली गोकर्णची. पण या रोड ट्रिप मध्ये सुद्धा JKV सोबत आहे तर एक ट्रेक झालाच पाहिजे, म्हणून हा एक आपण खास ट्रेक आपण करत आहोत जो कुडले बीच पासून आपण ओम बीच पर्यंत जाणार आहोत. आणि ती जी जर्नी पूर्णपणे बघताय जंगलातून आहे आणि हा एक वेगळाच अनुभव आहे. सह्याद्रीमध्ये आपण भरपूर वेळा ट्रेकिंग केलेला आहे. खरं तर हा सह्याद्रीचाच भाग आहे, एक्सटेंडेड वेस्टर्न घाट म्हणू शकतो, जो की अगदी शेवटी कन्याकुमारीपर्यंत गेलेला आहे, केरळपर्यंत गेलेला आहे. आपला आता ट्रेक सुरू झालेला आहे. ठीक आहे, ॲक्च्युअल जंगलामध्ये आत्ता आपण आहोत आणि आता आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. तो म्हणजे इथून आपल्याला जाताना तब्बल 10 मिनटं मी जरा तब्बल म्हणतो, त्याचं कारण असं की आपल्याला 10 मिनटं तोंड बंद ठेवायचं आहे आणि फक्त पायांचे आवाज येणार आहेत आणि तुम्हाला ना जंगल अनुभवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सरप्राईज टेस्ट द्यायची आहे. चला. मंडळी 10 मिनिटं कशी गेली कळलं का? अजिबात नाही. मग कसा होता अनुभव? मस्त होता. मेन म्हणजे रस्ता पूर्ण जो तिथून चालू केलं होतं 10 मिनिटासाठी तो पूर्ण लक्षात राहिला आहे. कशामुळं तर आम्ही फोकस होतो, कुणाला बोललो नाही काय नाही. इव्हन तिथं एक नारळाचं झाड होतं, ते खूप विचित्र वाकडं होतं, ते आता लक्षात राहिलं आहे आमच्या. कशामुळं फक्त फोकस होतो. थोड्या वेळाच्या ट्रेक नंतर ना आपण पोचलो आहोत पॅराडाईज बीचवर. हा आहे तो गोकर्णचा पॅराडाईज बीच. भारत देशाला ना इतकं जबरदस्त निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे. त्याच निसर्ग सौंदर्याच्या जोरावरती अख्खा भारत देश पोचू शकेल, इतकी मोठी टुरिझम इंडस्ट्री आपल्याकडे डेव्हलप होऊ शकेल. पण जर आपण एक भारतीय म्हणून जर सजग नागरिक झालो नाही आणि जर हा असा कचरा केला नाही तर 100% जगातली लोक आपल्या भारतात येतील. म्हणजे अलीकडे तर खूप कमी व्हायला लागलेत लोक बाहेरची यायला. आपल्या भारत शासनाचं जे काही धोरण आहे ते चेंज करायला पाहिजे. प्रत्येक राज्य शासनाने आपापली धोरणं आखली पाहिजे त्या टुरिझम संदर्भात, इथल्या क्लिनिंग संदर्भात. इतके भारी भारी बीचेस आहेत हे आणि ह्या बीचेसच्या आजूबाजूला इतका घन कचरा. कसं वाटतं ते बघून? आपल्यालाच लाज वाटते. बाहेरची लोक काय म्हणत असतील? लोक भरलेल्या बाटल्या आपल्यासोबत कॅरी करू शकतात, पण त्याच रिकामी झालेल्या बाटल्या त्यात स्वतःसोबत कॅरी नाही करू शकत. पॅराडाईज बीचकडून आम्ही आता ओम बीचकडे निघालो आहोत आणि तिकडे जात असताना आम्हाला इतके भारी भारी नजारे बघायला मिळतात. म्हणजे पाठीमागे बघा ना, इतका काळा आणि मध्येच तो सोनेरी कलरचा खडक आपल्याला दिसतोय आणि त्याच खडकाला लागून असं घनदाट जंगलसुद्धा आहे. म्हणजे हे असं कॉम्बिनेशन खूप रेअर पाहायला मिळतं. आपल्या कोकणात सुद्धा, म्हणजे जेव्हा आपण खालचं तळ कोकण बघायला जातो त्यावेळी सुद्धा आपल्याला कुठे कुठे असा नजारा बघायला मिळतो. काय मग छोटा मावळा, कसं काय चालला ट्रेक तुझा हा? चांगला. कसं वाटतं? मजा येते ना तुला? काय यायचं होतं माझ्यासोबत तुला? कारण की मला व्हिडिओवर यायचं होतं. व्हिडिओमध्ये यायचं होतं. किती ऑनेस्ट आहे हा, किती ऑनेस्ट. ट्रेक करता करता आपण आता येऊन पोहोचलो आहोत हाफ मून बीचवर. म्हणजे बघा ना, असे भरपूर छोटे मोठे बीचेस आपल्याला या ऑन द वे ज्या ट्रेक करताना आपल्याला लागतात. पॅराडाईज बीच लागला, हाफ मून बीच लागला, आता आपण ओम बीचकडे चाललेलो आहोत. काय झालं रे तुमचं? समुद्राकडे जायचं. काय झालं? आम्ही मार्ग शोधतोय समुद्राकडे जाण्यासाठी आणि इथे 3 मार्ग आहेत. बर. तर यापैकी योग्य मार्ग कोणता असेल यावरती डिस्कशन चालू आहे. बर. समुद्र खाली आहे तर मला असं वाटतं की हा मार्ग योग्य असेल. हा पण रस्ता बरोबर आहे समुद्राकडे. ट्रेक लीडरचं ऐकायचं, नेहमी पार्टिसिपेंटचं ऐकायचं. मला असं वाटतंय की आपण ना सायन्स ऐकावं. आता आपण सायन्स ऐकायचंय. म्हणजे आता आपण द्रोणाचार्याला उडूयात वरती, तो सांगेल आपल्याला की कुठून करायचं. फायनली आपण पोहोचलो आहोत ओम बीचला आणि ओम साक्षात दिसतोय आपल्याला. झालेली आहे पोहण्याची.
बीचची. ओम बीचवरती आपण आता पोहण्याचा मनमुराद आनंद लुटणार आहोत. बऱ्यापैकी भूक लागलेली आहे. अजून कडाडून भूक लागण्यासाठी आपल्याला पोहलं पाहिजे. हा बीच बऱ्यापैकी मला सुरक्षित वाटतोय आणि स्वच्छ सुद्धा आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. पाणी पण खूप सुंदर आहे, क्लीन, एकदम क्रिस्टल क्लिअर, म्हणजे बऱ्यापैकी ब्ल्यू आहे. वरती आम्ही लिटरली सनसेट पाहिलेला आहे. आणि इमॅजिन, इतका सुंदर बीच, इतकी शांत जागा, आणि इथे आम्ही सनसेट अनुभवलेला आहे जो की तुम्ही पाहिलेला आहे. आणि ह्या पोराने तर इतका जबरदस्त अनुभवला आहे की मी थोडासा बिझी होतो काही कारणास्तव, तर फोटोच्या नादात सगळेजण बिझी झाले असते, बट सगळे शांत बसले आणि सनसेट बघत बसले. सो ही जी शांतता अनुभवायची असते ना, तो अनुभव मला असं वाटतं की प्रत्येकाने घेतला पाहिजे. आणि कदाचित तीच माझी स्ट्रॅटेजी होती. ओम बीचवरून आपण आता थेट आलेलो आहोत महाबळेश्वर मंदिराच्या समोर गोकर्ण मधल्या. आणि या इथे आम्ही सगळेजण घालतोय लुंग्या, कारण की लुंगी घालूनच आतमध्ये एंट्री असते. इव्हन शर्ट पण काढावा लागतो आपल्याला. स्वतः आपण बघूयात कसे दिसतात बघायला तुम्ही. सगळे अन्न झालेले बघा. अशा प्रकारे आपला आजचाही दिवस खूप धमाल गेलेला आहे. आणि पब्लिक आता झोपणार आहे. अजिबात नाही. अरे झोपा काढा, एवढं ट्रेक बिक केलेलं आहे. रात्र झाली, आता 11:30 वाजले, लाईट पण बंद होतील. चौथ्या दिवशी उद्या झोपायचं. ही एनर्जी पाहिजे. आणि अशी एनर्जेटिक लोक जर आपल्या सोबत असतील ना, ट्रिप 100% धमाल होणार आहे. सुप्रभात मित्र हो, आपला गोकर्णमधला शेवटचा दिवस. आज आपण चाललो आहोत याना केव्सकडे. आणि मला खूप उशीर झाला, सगळी आपली गँग वाट बघते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मामा की विथ JKV मध्ये काहीतरी एक भन्नाट गोष्ट आपल्याला करायचीच असते दरवेळेस. त्याच्यामुळे आपण आत्ता सुद्धा गाडी बघा कुठे उभी केलेली आहे. एक खतरनाक रील आम्ही बनवतोय. आता आम्ही पोचलेलो आहोत मिर्झन फोर्टला. हा आहे तो किल्ला जो की भव्य दिव्य आहे. बघा, म्हणजे या इकडे या किल्ल्यांचं जे महत्त्व आहे ते खूप आहे. म्हणजे या भागामध्ये हे किल्ले आजही तेवढेच सुस्थितीमध्ये सुद्धा आहेत आणि त्याची निगासुद्धा राखली जात आहे बघा. आणि पर्यटक दररोज येत आहेत तरी कचरा हा कुठेच आपल्याला दिसणार नाही. सो जर अशी जर काळजी आपल्या सगळ्या किल्ल्यांची घेतली गेली तर नक्कीच असं टुरिझम डेव्हलप होईल. बट हा किल्ला बघा ना किती भव्य दिव्य आहे. आणि त्याची जी कडे आहेत ना, हे सगळे जे काही तटबंदी आहेत, एक तटबंदी त्याच्यानंतर दुसरी तटबंदी, मग तो किल्ला आहे. सो 2 लेअरमध्ये हा किल्ला आहे. आणि हा मेन बुरुज आणि ही बाहेरची जी काही तटबंदी ना, हे जे बुरुज आहेत ना, हेच आत्ता आय थिंक चांगल्या स्थितीमध्ये आहेत. आतमध्ये जो किल्ला आहे तो बऱ्यापैकी, जसा आपला शनिवार वाडा आहे की नाही, शनिवार वाड्याचे बाहेरचे 2 बुरुज कसे मोठे सुस्थितीमध्ये आहेत तसे हे आहेत. आणि अशा प्रकारे आपण पोचलो आहोत याना केव्सला. केव्सच्या सर्वात शेवटच्या गेटला आपण पोचलो आहोत, कारण की आधीसुद्धा 1-2 गेट होते. सो इथून आता आपल्याला फक्त 10 मिनिटाचा वॉक आहे. तो केल्यानंतर ना आपण पोचणार आहोत त्या मिस्टुरियस याना केव्स जवळ. सो आपण आता याना केव्सच्या अगदी जवळ पोचलेलो आहोत, ज्याची सर्वांना प्रचंड उत्सुकता आहे. उत्सुकता शिगेला पोचलेली आहे. खरंच खूप भारी आहे. म्हणजे काय निसर्गाचा चमत्कार आहे हा. दादाचा ब्लॉग बघितला होता याना केव्स बद्दल आणि खूप अट्रॅक्शन होतं की कधी एकदा मी पाहीन ते. आणि आता कंट्रोल नाही होते एक्साइटमेंट की मी कधी ते फेस करते आणि सगळं पाहते. कितीही वेळ याना केव्सला आलं तरी बघतच बसावं असं वाटतं. आउट ऑफ द वर्ल्ड आहे, म्हणजे वाटतच नाही की पृथ्वीवरचं आहे काहीतरी. बघा ना काय, मी तर म्हणेन की 100 वेळा जरी आलो ना तरी मी ह्याच्या प्रेमात पडेल. इतकं भारी. नो वेअर, म्हणजे
म्हणजे जंगलाच्या मध्ये हा अचानकच एक मोठा खडक, एक ना असे 2-3 खडक आहेत जे मोठे, तेही एकदम असे टोकदार आहेत. वरती जर तुम्ही त्याचे हे जर बघाल ना स्ट्रक्चर एकदम असे कापतील, एखादा माणूस जर पडला तर तो एकदम चिरेल इतके अनुकुचित तिचे दगड आहेत. तर हे कसं निर्माण झालंय मला तर जरा डाऊटच आहे की हे नक्की लावाने बनलंय का की कुठला उल्कापात घडलाय आणि तो थेट येऊन रुतलाय ह्या आपल्या पृथ्वीवर. आपण आता गुहेमध्ये जात आहोत आणि आता गुहेची एंट्री बघून लोकांची मला रिॲक्शन बघायची. एक नंबर. मी नाही थांबणार आता. अरे ऐक की, तो डायलॉग आठवतो का तुला? अरे काय किती सुंदर आहे. तिसरी वेळ आहे ही माझी याना केव्ह मधली आणि अजूनही मला नव्यासारखं वाटतं. ओके, थँक्यू व्हेरी मच. मराठी चांगलं काम करतात. थँक्यू. आज मला असं वाटलं होतं की आयुष्यातली ही एकमेव माझी अशी ट्रिप आहे ज्या ट्रिपमध्ये एकही प्रॉब्लेम आला नाही. पण शेवटी आलाच. तो प्रॉब्लेम असा आलेला आहे की आता आपली जी गाडी आहे ती गाडी आता आपण साईड लावलेली आहे, तेही यानाच्या जंगलामध्येच. तर आपल्या गाडीच्या ज्या क्लच प्लेट आणि ज्या ब्रेकच्या डिस्क असतात ना त्या झालेल्या आहेत प्रचंड गरम. एकंदरीत काय तर टायमिंगवरती गोष्टी कळणं गरजेचं आहे, त्यासाठी लागतो तो अनुभव जो आमच्या ड्रायव्हरकडे होता. आणि आता आम्ही गप्पा टप्पा मारणार आहोत या इथे, जे की एका प्लॅनचा भाग होता. तो कालच आम्ही ठरवलं होतं की आपण असं काहीतरी करूयात, रात्रीच्या वेळी गाडी साईडला करून आपण जंगलामध्ये आपण सगळेजण लाईट्स ऑफ करून शांत 10-15 मिनटं बसायचं. ध्यानीमानी पण नव्हतं, बट हे घडलेलं आहे. याना केव्हच्या त्या भयानक जंगलामध्ये आम्ही तब्बल 1 तास थांबलो आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे डिनरसाठी खाली गेलो. म्हणजे तिथल्या गावातच आम्ही डिनर केलं कारण की आमच्याकडे अजिबात वेळ नव्हता. रिटर्न आम्हाला लवकर निघायचं होतं कारण की आपल्याला सकाळी पुण्यामध्ये पोहोचायचं होतं. सो आत्ता आपण कुठे पोहोचलोत तर आपण पोहोचलो आहोत कोल्हापूरमध्ये आणि वाजलेले आहेत सकाळचे 4:30. स्वतः आय थिंक आपण 9:15 ते 9:30 पर्यंत पोहोचू असं ड्रायव्हर म्हणतायत. सो आपण आत्ता आहोत साताऱ्याच्या जवळपास. जस्ट ब्रेकफास्ट झालेला आहे माझा. तुमचं झालं का रे? फुल चार्ज. सो बघा ही अजूनही फुल चार्ज आहेत. म्हणजे मागच्या वेळी मी थकलो होतो बऱ्यापैकी आणि पोरं पण थकली होती. यावेळी आम्ही कोणीच थकलेलं नाहीये. याचा अर्थ ट्रिप एकदम धमाल झाली. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत अनुभव काय आहे? वर्थफुल खूप भारी, खूप व्यवस्थित झाली ट्रिप एकदम प्रॉपर. आणि यामध्ये खूप काही गोष्टी आम्ही घेऊन जातो सोबत शिकून. लाईक ट्रिप तर झालीच, त्यानंतरचे महिनाभराची गोष्ट भेटली डोक्यामध्ये करण्यासाठी की आता काय करायचं पुढं. तुमचं डिस्कशन झालं, दादांनी खूप काही गोष्टी सांगितल्या की हे करा ते करा, प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल गोष्टीवरती की तुझ्यामध्ये हे टॅलेंट आहे तर तू ते करू शकतोय, असं कर. नक्की अनुभवा एकदा तरी JQA ट्रिप. ॲज अ फॅमिली म्हणून सगळे मिसळून गेले आणि जे जीवनदादाने या एवढ्या दिवसात सांगितलं, एक्सपिरियन्स शेअर केले, सो त्याचा पण खूप फायदा झाला. सो वर्थफुल एक्सपिरियन्स होता. प्रत्येकाने आयुष्यामध्ये हा अनुभव घ्यावाच असा हा एक्सपिरियन्स होता. JQA सोबत जाण्याचा उद्देश एकच होता की पूर्ण ट्रिपमध्ये या 3 दिवसाच्या ट्रिपमध्ये असं एकदाही जाणवलं नाही की कुठल्या तरी एखाद्या यूट्यूब ब्लॉगरसोबत ट्रिप करतोय. असं वाटत होतं की एक फॅमिली ट्रिप चाललेली आहे. त्यामुळे मी सजेस्ट करेन, रिक्वेस्ट करेन की प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये हा अनुभव नक्की घ्यावा. ट्रिपवर आम्हाला खूप साऱ्या चांगल्या गोष्टी दादांनी दाखवल्या. याना केव्स, ब्रिज ट्रेकिंग, बोट राईड या सगळ्या म्हणजे स्टार्टिंगला असं बघून खूप मस्त वाटलं आणि पहिल्यांदा मला असा अनुभव आला खूप चांगला. आणि यापुढे आता काश्मीर ट्रिपला लवकरच भेटू.
सुंदर सुंदर आठवणी घेऊन चालली आहे सोबत. एवढी मजा मी कधीच केली नव्हती जेवढी मी या ट्रिपमध्ये केली आहे. खूप मजा आली. पहिल्यांदा मी सोलो ट्रिप केली आहे आणि असं वाटत नाही की मी या लोकांना पहिल्यांदा भेटते आहे. आणि गोकर्ण आणि तेही दादासोबत खूप काही शिकायला मिळालं. त्याचे अनुभव त्यांनी शेअर केले. खूप मजा आली. आयुष्य खूप छोटं आहे आणि निसर्ग खूप सुंदर आहे, तर तो अनुभवला पाहिजे हेही दादाने सांगितलंय. तर आता मी ते सुरुवात करणार आहे. एवढं वाटतं की ही ट्रिप संपून आहे, तरी वेळ आली संपण्याची. पण सकाळी जेव्हा डोळे उघडले ना, पहिलं थॉट होतं की यार संपते का ही गोष्ट, संपायला नाही पाहिजे, आणखी थोडा एक दिवस भेटायला पाहिजे. खरंच माहित नाही नंतर हा प्लॅन होईल, अशा गोष्टी योग येईल का नाही माहित नाही. सो वी लिव्ड इट. बस आम्ही जगलो, खूप खूप जगलो. त्या आठवणी आम्ही घेऊन जाणार आणि आयुष्यभर सोबत ठेवणार. ठीक आहे गाईज, चलो देन, भेटू लवकरच तुमच्या कुठल्या तरी अशा तोपर्यंत लाईफ खूप छोटी आहे.